हे एव्हरीवन, वेलकम बॅक. खूप दिवसानंतर मी एक व्हिडिओ बनवते आहे. सो आम्ही आलो आहे वन नाईट स्टे करणार आहोत आलो आहोत अलिबागला. आणि येस, सो आमची ही जसं तुम्हाला माहितीच झालं असेल आत्तापर्यंत की आमचा फॅमिली कट्टा नावाचा एक ग्रुप आहे. आणि येस, त्या ग्रुपबरोबर आम्ही आलो आहे अलिबागला. आम्ही जस्ट पोचलो आहे. सकाळचं मी ॲक्च्युली स्टार्ट करायचं विसरले व्हिडिओ. सो याच्यानंतर तुम्ही आमचा नाश्त्याचा व्हिडिओ बघाल ह्याच्यानंतर. आणि सो आम्ही पोचलो आता 12 वाजले सकाळचे. सकाळी आम्ही 8ला निघालो होतो आणि लवकरच पोचलो. हा अलिबागमध्ये आहे. सो आम्ही राहतो आहे अक्षी बीचला. सो वी आर नाऊ ॲट आर विला. तो खूप छान आहे. खूप असं म्हणजे छान नारळाच्या झाडांमध्ये आहे. खूपच असं नेचर फ्रेंडली आहे. तो आम्ही आज थांबलो आहे द एन्चांटेड नेस्टमध्ये. सो मी त्याचे डिटेल्स नक्कीच देईल. आम्हाला आम्ही 4 फॅमिलीज आहे आणि पर फॅमिली आम्ही एक विला घेतला आहे. आणि छान आहे विला, मजा आली मला बघू शकता तुम्ही मागे. म्हणजे आल्याला आमचे एक कपल सुरू झालं इथे फोटोग्राफी करायला. अँड व्हेरी नाईस विलाज. मस्त नारळाची झाडी आहे, गर्द झाडीमध्ये बसलेलं आहे. मस्त छान आहे. आणि तुम्हाला पूर्ण माझी अलिबागची ट्रिप बघायची असेल तर हा व्लॉग नक्की कंटिन्यू करा. एंडपर्यंत हा व्लॉग बघा प्लीज. आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका. आणि मी तुम्हाला नक्कीच आमच्या एव्हरी स्टेपचे डिटेल्स नक्की देईल. यस, आम्हाला आल्याला वेलकम ड्रिंक मिळाली आता. बाबू हे बघ, वेलकम ड्रिंक ये. ते बघ तिथे मुंग्या जाऊ नको, लाल इथेच थांब. रिदू नाही बेटा, खाली उतर. नाही करायचं असं. ओके, सो आम्ही आता रेस्ट करून आता निघालो आहे बीचकडे जायला, काशीद बीचकडे. आणि वाटेत आम्हाला जवळच तर आम्ही राहिलो आहे ॲज आय टोल्ड यू की आम्ही अक्षी बीचच्या जवळच राहिला. तर तिथेच असं समोर एक दुर्वांकूर म्हणून एकदम घरगुती जेवण आहे. खूप सुंदर जेवण आहे. थोडं वेटिंग लागलं आम्हाला, बट खूप छान. म्हणजे तुम्ही जर नॉनव्हेज लवर असाल तर फिश थाळी, इनफॅक्ट व्हेजसाठी पण चांगलं ऑप्शन आहे. आणि रेट्स पण रिझनेबल आहेत. सो तुम्ही ट्राय करू शकता. सो हे आहे हॉटेल दुर्वांकूर. चालेल. सो आम्ही आलोय आता काशीद बीचवर. त्याला कुठे पाहिजे, तो 7 समजतोय. 7 तो काय वजन ए रिदू चल. 800 म्हणून हा ना, बघ ना. आमचा रिदू तिकडे पोच देतोय बीचवर जायचंय म्हणून. सो आम्ही आता इथे थोडंसं टाइमपास करू, राईड्स वगैरे करू. देन वी विल सी काय करायचं पुढे. आहे ना ग राईड्स, ते बघ पुढ्यावर बसणार आहे, राईड करणार आहे मस्त वगैरे. कुठे बसते? वर बघा. चांगलं ट्रेन केलंय.
आली 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 वाव पक्षी घोडा आहे रे तू आली 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 दिस इज द व्ह्यू. नाव वी आर बॅक अगेन टू आवर रिसॉर्ट. सो आम्ही पोचलो संध्याकाळचे 7-7:30ला आम्ही आलो इकडे. त्यानंतर थोडं फ्रेश वगैरे झालो आणि आम्ही आता डिनर करणार आहोत. सो दिस इज द नाईट लुक ऑफ आवर रिसॉर्ट. इकडे असं स्विमिंग पूल आहे आणि इकडे असं रेस्ट करायला लाईक बॉन फायर और रेस्ट करायला असे चेअर्स वगैरे आहेत. तिकडे स्विमिंग पूल, इकडे त्यांचं डायनिंग एरिया अँड दिस दे हॅव दिस 6 कॉटेजेस. आणि तिकडे एक डोमेट्री टाईप आहे वेअर दे अकोमोडेट अराउंड 10 people. Maybe cost is around 10K, I'm not sure, but around 10K. And for our villas, for per room, actually vary करतं. सो आम्हाला पडले आहेत 6,000 पर रूम. आणि तुम्ही जर जास्त लोक असाल तर 6 आरामात बसू शकता, कारण दे हॅव 2 सोफा कम बेड्स. आणि तुम्ही पाहू शकता डबल डेकर, आय मीन डबल फ्लोअर आहे. सो या सो आता आमचं झालं आहे डिनर पण छान होतं खरंच. आता आणि इकडे पूलच्या साईडलाच एक अशी रिलॅक्सिंग जागा आहे जिथे दे प्रोव्हाइड बॉनफायर. आणि हे आमचं लव कपल. सो येस, आफ्टर डिनर वी आर रिलॅक्सिंग हिअर. आणि इथे असं बॉनफायर मस्त असं गर्द झाडीमध्ये त्यांनी सेटअप केला आहे. थोडे या साईडला फक्त पाण्यात फोटो काढतो, फक्त पाण्यात. इकडे इकडे हां, पुढे या पुढे अजून या ना पुढं. हां, थांबा थांबा थांबा, थोडं जवळ 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 या. हां, ओके, पोच.